Hello dear students, welcome to Royal Academy of Science Karad, and today we are going to start the new chapter, which is first one from state board syllabus and second one from NCERT syllabus. म्हणजे स्टेट बोर्डच्या सिलेबसमधला पहिला असणारा चॅप्टर आणि NCERTच्या सिलेबसमध्ये दुसरा असणारा चॅप्टर, जो की ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट, ज्याची आपल्याला आज सुरुवात करायची आहे. स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या टॉपिकमध्ये आपण फिजिक्स काय असतं, फिजिक्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, फिजिक्स नक्की का शिकायचं आहे आणि फिजिक्स कसं शिकायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं करून समजून घेतलेली. म्हणजे आपण मागल्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन टू फिजिक्स हा पॉईंट बघितलेला. आता आजच्या सेशनपासून, आजच्या लेक्चरपासून आपण फिजिक्सच्या ॲक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट the first chapter of our syllabus named as units and measurements. Okay students, जेव्हा मी तुम्हाला मागला फिजिक्सची डेफिनेशन सांगत होतो त्यावेळेला मी तुम्हाला 3 डेफिनेशन सांगितलेल्या. फिजिक्स इज स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज, त्याच्यानंतर सांगितलेलं फिजिक्स इज अप्लाइड मॅथमॅटिक्स, आणि तिसरी महत्त्वाची डेफिनेशन फिजिक्स इज सायन्स ऑफ मेजरमेंट्स. सो काय लिहिणार मी फिजिक्सची डेफिनेशन बघा, फिजिक्स इज सायन्स ऑफ मेजरमेंट्स. म्हणजे फिजिक्समध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे किंवा फिजिक्समध्ये बेसिकली आपण काय करतो, मेजरमेंट्स करतो. आता प्रश्न असा पडला असेल मित्रांनो, मेजरमेंट्स म्हणजे काय, तर ह्या मेजरमेंट्सना मराठीमध्ये मोजमाप असं म्हणतात. आपण एखादी वस्तू मोजतो की नाही. समजा एखादी वस्तू कुणाला द्यायची असेल, कुणाकडनं एखादी वस्तू घ्यायची असेल, अगदी पैसे द्यायचेत आपल्याला, एखाद्याला उसने पैसे द्यायचेत मित्राला, आपण मोजून देतो की नाही. चल बाबा हे 500 रुपये घे, बरोबर. मग ते देण्यापूर्वी आपण मोजतो आणि घेण्यापूर्वी विदाऊट मोजता घेतो का, नाही तर ते 3दा मोजून घेतो आपण, बरोबर. कारण आपला मित्र म्हणजे ओके जाऊ द्या, तो विषय बोलायला नको. पण मेजरमेंट्स म्हणजे काय, तर मोजमाप. आणि काय सांगितलंय, फिजिक्स इज अ सायन्स ऑफ मेजरमेंट्स. म्हणजे फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मेजरमेंट्स, आणि त्या मेजरमेंट्सची सुरुवात आपल्याला आज करायची आहे. मेजरमेंट्स म्हणजे काय, मेजरमेंट कशी केली जाते, या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. ओके, सो लेट स्टार्ट विथ मेजरमेंट्स. काय पॉईंटचं नाव, मेजरमेंट्स, मोजमाप. मित्रांनो, मेजरमेंट्स किंवा मेजर करणं, मोजणं म्हणजे काय, मेजरमेंट शब्दाचा अर्थ काय, आपण एखादी वस्तू मेजर करतो म्हणजे काय करतो. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला समजा घरी तुमच्या आईने तुम्हाला जर सांगितलं की एखाद्या किराणा दुकानात जा आणि तिथनं 1 किलो साखर घेऊन ये, बरोबर. मग आपण काय करतो, एक पिशवी घेतो, त्या साखरेसाठी लागणारे पैसे घेतो, दुकानात जातो आणि त्या दुकानदार काकांना म्हणतो की बाबा आम्हाला 1 किलो साखर द्या. मग तो असाच उचलून देतो का, त्यानं काय केलं, एक डबा घेतला किंवा एक त्याच्याकडे असतं की नाही ते भरायचं ते असतं बघा एक असं, ते घेतलं आणि त्यातनं तुमच्या पिशवीत साखर ओतली. डायरेक्ट देतो का तो, नाही. तो काय करतो, मोजतो. मोजतो म्हणजे काय, त्याच्याकडे एक माप असतं बघा, ज्याला वेट बॅलन्स म्हणतात. तो काय करतो, त्या मापाच्या एका बाजूला 1 किलोचं षटकोनी माप ठेवतो असं, बरोबर. बघितलं त्यावर 1000 ग्रॅम किंवा 1 किलो लिहिलेलं असतं, आणि दुसरं त्याच्याकडे एक भांडं असतं, त्या भांड्यामध्ये तो साखर ओतत जातो. कधीपर्यंत ओततो, जोपर्यंत ते 1 किलोच्या इकडचं आणि हे इकडचं 2 इक्वल होत नाहीत. म्हणजे त्यानं काय केलं बघा, या 1 किलोच्या मापाबरोबर इकडं साखर काय केली, कम्पेअर केली, साखरेची तुलना केली. म्हणजे साखर मोजली म्हणजे साखरेची नक्की काय केली, तुलना केली. म्हणजे मेजरमेंट या शब्दाचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून मेजरमेंट म्हणजे तुलना करणे. मी डेफिनेशन अशी लिहिणार बघा मेजरमेंटची, मेजरमेंट इज कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी किंवा अननोन सबस्टन्स म्हणूया आपण. आपल्याला माहित नाही तो सबस्टन्स किंवा ती क्वांटिटी कशी आहे, किती आहे. ओके, त्या क्वांटिटीला काय म्हटलं मी, अननोन क्वांटिटी. कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ नोन स्टँडर्ड क्वांटिटी. काय करायचं मित्रांनो, एका अननोन क्वांटिटीला माहीत असणाऱ्या पण स्टँडर्ड असणाऱ्या क्वांटिटी बरोबर कंपेअर करायचं बघा. कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ नॉन स्टँडर्ड क्वांटिटी इज कॉल्ड मेजरमेंट्स.
सो आपण नक्की मेजरमेंट म्हणजे काय सांगितलं बघ, मी सांगा बरं मला. मेजरमेंट म्हणजे काय? कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ नॉन स्टँडर्ड क्वांटिटी. अननोन क्वांटिटीला एका नॉन स्टँडर्ड क्वांटिटी बरोबर कम्पेअर करायचं आणि ती कंपॅरिझनची प्रोसेस म्हणजेच काय? मेजरमेंट. म्हणजे मित्रांनो आपण इथं मेजरमेंट करतोय म्हणजे काय करतोय? यस, कंपॅरिझन करतोय. ओके. आता नॉन स्टँडर्ड क्वांटिटीचा मिनिंग सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्याच दुकानात गेलाय, तोच दुकानदार आहे, तीच साखर तुम्हाला घ्यायची आहे, बरोबर. पण तुम्ही त्या दुकानदाराच्या मापण्याच्या त्या तराजूकडे बघताय. ओके. आणि त्यानं काय केलं? एक दगड ठेवला, दगड घेतला एक रस्त्यातला आणि तो दगड आणून ठेवला आणि तो दगडाबरोबर कम्पेअर करायला. आपल्या डोक्यात डाऊट येतो, हे दगड 1 किलोचाच असेल का? आपण विचारतो, बऱ्याचदा विचारत नाही, काका हे 1 किलोचा दगड आहे का? बघा, जेव्हा तो 1 किलोचं माप घेऊन कम्पेअर करत असतो तेव्हा आपण एकदम निवांत असतो, आपल्याला माहिती आहे हे बरोबर साखर आपल्याला पाहिजे तेवढी देणार. पण जेव्हा तो साधा दगड आणून बसवतो, कुठल्या पण वाकड्या तिकड्या शेपचा कुठला पण दगड आणून उचलून ठेवतो, तो 1 किलोचा असेल किंवा नसेल, पण आपल्या डोक्यात डाऊट येतो की नाही, हे दगड 1 किलोचा असेल का? येतो की नाही आपल्या डोक्यात डाऊट? काय येतो? कारण तो दगड ही स्टँडर्ड क्वांटिटी नाहीये, पण ती 1 किलोचं माप मात्र कशी क्वांटिटी आहे? स्टँडर्ड क्वांटिटी. म्हणजे मेजरमेंट करायची असेल तर ज्या क्वांटिटी बरोबर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे ती क्वांटिटी कशी असणं गरजेचं आहे? स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. म्हणून मी डेफिनेशन अशी सांगितली, मेजरमेंट्स इज अ कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ नॉन स्टँडर्ड क्वांटिटी. ओके. सो नॉन स्टँडर्ड क्वांटिटी बरोबर अननोन क्वांटिटीचं कंपॅरिझन करणं, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? मेजरमेंट्स. चलो आगे बढ़ेंगे अभी. चला आता मेजरमेंट्स नंतर, मेजरमेंट कुणाची करायची, फिजिक्समध्ये मेजरमेंट कुणाची करायची, त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन टर्म शिकवणार आहे, ती म्हणजे फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. बघा, फिजिक्सबद्दल काय सांगितलं मी तुम्हाला? फिजिक्स इज अ स्टडी ऑफ नेचर अँड इट्स नॅचरल फेनॉमेनॉन्स. म्हणजे निसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टी, घडणाऱ्या घटना, ओके, किंवा निसर्गामध्ये प्रेझेंट असणाऱ्या, आपल्या डोळ्यानं दिसणाऱ्या किंवा आपल्याला कानानं ऐकू येणाऱ्या, बरोबर, अशा सगळ्या वस्तूंचा अभ्यास आपण करतो, बरोबर. पण त्यात काही क्वांटिटीज अशा असतात ज्या आपण मोजू शकतो. म्हणजे काय बरं? मी एखाद्या पोराला विचारलं, तुझं वजन किती? तो म्हणला, सर 100 किलो. पैलवान होता, 100 किलो म्हणला. त्यानं वजन त्याचं सांगितलं, अंदाजे सांगितलं का? त्यानं कुठंतरी वेट पॅनवर जाऊन मोजलं असेल की नाही, बरोबर. मी त्याला विचारलं, तुझा कलर कुठला? तो म्हटला गोरा. काय म्हटला तो? गोरा. किती गोरा सांग? आता तो नुसताच म्हणणार कलर गोरा आहे, किती गोरा आहे हे सांगू शकतो का? म्हणजे कलर ही क्वांटिटी आपण मोजू शकत नाही, पण वजन मोजू शकतो. मी त्याला विचारलं, तुझी हाईट किती? तो म्हटला, सर 5.6 म्हणजे 5 फूट 6 इंच. मोजू शकतो, बरोबर. वजन मोजू शकतो, पण कलर मोजू शकतो का? तो नाही. म्हणजे काही क्वांटिटीज अशा आहेत ज्या आपण मोजू शकतो आणि त्याच आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरच आपल्याला फोकस करायचा आहे. त्या क्वांटिटीजना म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. सो व्हॉट आर फिजिकल क्वांटिटीज? बघा, द क्वांटिटीज which can be measured are called, yes, physical quantities. काय म्हणायचं बघा, ज्या क्वांटिटीज आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो, मोजू शकतो, आर कॉल्ड व्हॉट? फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, लेंथ मोजू शकतो, मास मोजू शकतो, टाइम मोजू शकतो, व्हेलॉसिटी मोजू शकतो, फोर्स मोजू शकतो, एटसेट्रा. ह्या इथं जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत या अशा क्वांटिटीज आहेत ज्या आपण मोजू शकतो आणि अशा क्वांटिटीजना काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटीज. समजलं का? सिंपल डेफिनेशन आहे. आपल्या आजूबाजूला जेवढ्या क्वांटिटीज आहेत, जेवढ्या वस्तू आहेत, त्यातल्या ज्या आपण मोजू शकतो त्यांना काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. डेफिनेशन समजली का? स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. ज्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो अशा क्वांटिटीजना फिजिकल क्वांटिटीज असं म्हणायचं. चलो अभी बढ़ते हैं आगे. इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन. नाही, गाण्याच्या फॉर्ममध्ये नाही, नॉर्मल. ओके, चला मग आता फिजिकल क्वांटिटीज कुठल्या समजलं आत्ताच आपल्याला.
ज्या क्वांटिटीजना आपण मोजू शकतो. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. काय सांगायचं? द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. कळलं? ओके. मग एखादी फिजिकल क्वांटिटी जर मोजायची असेल तर काय लागतं बघा. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी किंवा त्याला एक्सप्रेस करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. बघा, मी एखाद्या पोराला विचारलं, बाळा तुझं वजन किती? तो म्हटला सर 40 kg. जरा थोडासा लुकडा बिकडा हाडकुळा पोर काय. मी एखाद्या पोराला विचारलं, बाळा तुझं गाव कुठलं? तो म्हटला सर सातारा. ते कराडपासून किती अंतरावर आहे? तो म्हटला 45 किलोमीटर. बरोबर. मी असं विचारलं की काय घेऊया. मी एखाद्या पोराला विचारलं, तू परवा गाडी चालवत होतास, किती स्पीडनं चालवत होतास? तो म्हटला सर 80 km/h चालवत होतो. बरोबर. मी एखाद्या पोराला विचारलं, तुझी हाईट किती? तो म्हटला सर 5 फूट. बघा, ह्या 4 मी तुमच्या समोर. आणि ह्या 4ही क्वांटिटी. हे काय मोजलंय मी? वेट मोजलंय. इथं काय मोजलंय? डिस्टन्स मोजलंय. इथं काय मोजलंय? स्पीड मोजली. आणि इथं काय मोजलंय? हाईट मोजली. बघा, आता तुमच्यासमोर मी 4 क्वांटिटीज लिहिल्यात. वेट, डिस्टन्स, स्पीड आणि हाईट. ह्या 4ही क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीज आहेत का? हो. का बरं? कारण ह्या आपण मोजू शकतो. बरोबर. पण आता बघा, एक गोष्ट महत्त्वाची. बघा, वेट असू द्या, डिस्टन्स असू द्या, स्पीड असू द्या, नाहीतर हाईट असू द्या, 4ही फिजिकल क्वांटिटीज मोजून ज्या वेळेला लिहिल्या त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की वेट असू द्या, कुठलीही फिजिकल क्वांटिटी असू द्या, त्याला एक्सप्रेस करण्यासाठी मी काय काय केलंय बघा. एक नंबर वापरलाय. मी सर्कल करतो बघा असा. एक काय वापरलाय? नंबर वापरलाय. आणि त्याच्या पुढे एक स्पेसिफिक मी सिम्बॉल लिहिलेला आहे किंवा स्पेसिफिक नाव लिहिलेलं आहे. बघा, हे आहे की नाही? हे बघा, हा जो नंबर असतो, या नंबरला या फिजिकल क्वांटिटीची मॅग्नीट्यूड असं म्हणायचं. अपने को समझ आ गया चॅप्टर कौन सा है? युनिट्स अँड मेजरमेंट. त्यामुळे मी ते पुसून टाकतो. बघा, हा जो नंबर आहे, ह्या नंबरला ह्याची काय म्हणायचं? मॅग्नीट्यूड. आणि प्रत्येक फिजिकल क्वांटिटीच्या पुढे इथं kg असू द्या, किलोग्रॅम, इथं किलोमीटर असू द्या, इथं km/h असू द्या, इथं फूट असू द्या, हे जे काही लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं युनिट. सो याच्यावरून काय कन्क्लुजन निघालं? याच्यावरून कन्क्लुजन असं निघालं, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी दोन गोष्टी लागतात. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे एक नंबर असतो ज्याला मी मॅग्निट्यूड म्हणतो, किंमत ज्याला मराठीत म्हणायचं. आणि दुसरा म्हणजे त्याच्या पुढे आपण लिहितो तो युनिट, याला मराठीमध्ये एकक असं म्हणतो. सो तुम्हाला जर एखादी फिजिकल क्वांटिटी मोजायची असेल तर किती गोष्टी लागणार? दोन. पहिली कुठली? मॅग्निट्यूड. दुसरी कुठली? युनिट. सो मी लिहिणार बघा असं. काय लिहिणार बघा? टू मेजर अ फिजिकल क्वांटिटी. लिहून घेत चला माझ्याबरोबर. ज्या क्लासमध्ये आपण मी शिकवताना ज्या तुम्हाला नोट्स देतो, डेफिनेशन देतो, जे तुम्हाला लिहा म्हणतो तेच लिहून घ्या. त्याच्यापेक्षा बेस्ट नोट्स तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाहीत, तुमच्या स्वतःच्या नोट्स. टू मेजर अ फिजिकल क्वांटिटी वी नीड अ नंबर अँड अ रेफरन्स. काय काय लागतं आपल्याला? फिजिकल क्वांटिटीला जर मोजायचं असेल तर काय काय लागतं आपल्याला? एक नंबर लागतो आणि एक रेफरन्स लागतो. बघा इथं मी पेन चेंज करतो. द नंबर इज कॉल्ड मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड रेफरन्स इज कॉल्ड युनिट. सो काय समजलं बाळांनो? फॉर एक्झाम्पल परत एकदा सांगतो, मी एखाद्या पोराला विचारलं तुझं वेट किती, तो म्हणला 70 kg. सो वेट इज अ फिजिकल क्वांटिटी, 70 kg. ओके. सो इथं बघा 70 हा काय आहे? नंबर आहे का? व्हॉट इज दिस? दिस इज मॅग्निट्यूड. आणि kg काय आहे? युनिट. म्हणजे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी आणि एक्सप्रेस करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. पहिलं म्हणजे त्याची
किंमत म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरं म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स कॉल्ड ॲज युनिट. आता मॅग्निट्यूड हा प्युअर नंबर आहे, त्यामुळे त्याची डेफिनेशन वगैरे काय बघायची गरज नाही. आता आपण पुढची टर्म बघूया. काय सांगितलं मी, फिजिकल क्वांटिटीला मोजायचं असेल तर काय काय लागतं, दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे किंमत जी की प्युअर नंबर असणार आहे, आणि दुसरं म्हणजे काय, युनिट. आता प्रश्न असा पडला, व्हॉट डू यू मीन बाय युनिट. युनिट कशाला म्हणायचं, व्हॉट इज युनिट. ऐका, युनिट म्हणजे काय, द स्टँडर्ड रेफरन्स used for measurements of physical quantity. लिहूया PQ. PQ म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी. द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ PQ म्हणजे फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. डेफिनेशन्स काय लिहिली मी युनिटची बघा. द रेफरन्स स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. ओके. आता प्रश्न असा पडलाय की रेफरन्स म्हणजे काय हे तर कळतं आपल्याला. मी काय सांगितलं, मेजरमेंट करतो म्हणजे कम्पेअर करतो ना आपण, आणि कशाशी तरी कम्पेअर करावं लागेल आपल्याला. एखाद्या क्वांटिटीला दुसऱ्या क्वांटिटी बरोबर कम्पेअर करायचं. तुमच्या घरी कम्पॅरिझन होतं की नाही, तुमच्या घरी बघा असं म्हणत असेल, बघ तो शेजारचा गण्या किती अभ्यास करतो, बघला का त्याला 80% मार्क पडते, तू काय म्हणजे तुमचं आणि त्या गाण्याचं कम्पॅरिझन करतात. गाण्या तिकडं कसा बी असू द्या, पण घरच्यांना लय भारी वाटत असतो, आणि घरच्यांना वाटत असतो गण्या शान आहे आणि आमचा मन्या म्हणजे पाक याड आहे. बरोबर का, म्हणजे घरचे काय करत असतात, गण्याशी तुम्हाला कम्पेअर करत असतात की नाही, बरोबर आहे. आणि मग तुम्ही म्हणता गण्याचं सोडा, तो सूर्या बघा त्याला 40% मार्क पडतील. मग तुम्ही काय करता, तुम्ही स्वतःला कुणाशी कम्पेअर करता, सूर्याशी कम्पेअर करता. म्हणजे बघा आपण काय केलं, गण्या असू दे नाही तर सूर्य असू दे, बरोबर, ह्या दोन लोकांशी आपण स्वतःला कम्पेअर केलं का, म्हणजे आपण आपली गुणवत्ता त्यांच्याशी मेजर केली. मग तुम्ही म्हणला मी ह्याच्यापेक्षा चांगला आहे सूर्यापेक्षा, मग फादर म्हणते अरे गण्यापेक्षा, असं होतं. म्हणजे काय, आपल्याला कुठल्याही क्वांटिटीला ॲनालाइज करायचं असेल, कुठल्याही क्वांटिटीला मोजायचं असेल तर आपल्याला लागतो एक स्टँडर्ड रेफरन्स, आणि तो स्टँडर्ड रेफरन्स म्हणजे युनिट. आता स्टँडर्ड शब्द का वापरला, स्टँडर्डच का पाहिजे, त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, तुम्ही आणि तुमचा मित्र, काय तुमचा, मग दोन मित्र घेऊया, तुम्ही राहू द्या, दोन मित्र घेऊया, परत तेच गण्या आणि सूर्या, दोन मित्र घेतले, गणेश आणि सुरेश. ओके, सख्खे मित्र, पक्के शेजारी, म्हणजे शेजारी शेजारी घर आहे त्यांचं. ओके, एकमेकांच्या अडचणीला मदतीला धावून येणारे मित्र असतात. एका दिवशी काय होतं, गण्याच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे म्हणजे तुम्ही विचार करताय तसे नव्हे. ओके, पाहुणे बघायला येणं म्हणजे आपण लगेच विचार करतो अरे गण्याच्या घरी पाहुणे, तसं नाही, सहज कुणीतरी पाहुणे येतात त्याला भेटायला. ओके, आणि मग गण्याच्या घरी आल्यानंतर आपण जनरली काय करतो, आपल्या घरी पाहुणे आले की आपण काय करतो, चहानं आंघोळ घालतो, नाही चहा पाजतो, चहा करतो की नाही. मग अनुभव पण गेले किचनमध्ये चहा करायला, जाऊन बघते तर काय, साखर संपली. घ्या आता काय करायचं, पाहुणे तर घरात बसलेत, चहा तर पाजला पाहिजे, साखर तर नाही, मग काय करायचं. मग गाण्याला आठवलं, अरे आपला दोस्त आहे ना सुरेश, मग तो फोन करतो, सूर्या अरे माझ्या घरची साखर संपल्या आणि मला पाहुणे आले तर साखर पाहिजे. सूर्या म्हणतो अभिनंदन, अरे अभिनंदन नाही, तसले पाहुणे नाहीत, असेच भेटायला आलेत. बरोबर ठीक आहे साखर. मग गणे काय करतो, एक वाटी किंवा एक भांडं घेऊन जातो सूर्याच्या घरी आणि 4 वाट्या साखर आणतो. 4 वाट्या म्हणजे काय, सूर्यानं असं केलं असेल काय, 1 2 3 4 वाट्या ठेवल्या असं नसेल केलं ना त्यानं, असं ताट घेऊन आला 1 2 3 4 वाट्या असं नाही केलं असणार आहे. काय केलं असणार आहे, एक वाटी घेतली असेल, साखरेच्या डब्यात बुडवली, 1 2 एवढी मोठी वाटी घेतली, 1 2 3 4 अशी साखर दिली. कुणाला दिली, गण्याला दिली. आणि मग गण्या गेला, पाहुण्यांना चहा पाजला, पाहुणे गेले वगैरे वगैरे. आता गण्याचं काम काय, साखर आणली पाहिजे, घरात पण आणली पाहिजे आणि सूर्याला पण परत दिली पाहिजे. गेला गडी दुकानात 5 किलो साखर आणली आणि सूर्याला फोन केला, अरे तुझी साखर घेऊन जा. सूर्या म्हणला ठीक आहे मी येतो. आला बघा. आता सूर्याकडनं गण्यानं किती साखर घेतलेली, 4 वाट्या, बरोबर. ते गण्यानं विचारलं, बरं किती साखर घेतली मी तुझी, तर मला 4 वाट्या. गड्यानं काय केलं बघा, एवढी वाटी घेतली. मगाशी एवढी वाटी होती, आता बारकी घेतली, 1 2 3 4. ओके, सूर्या मनातल्या मनात म्हणायला लागला, आता काय खरं नाही, बिये पुढल्या वेळेला तुला दाखवतो. बघा साखर घेतली किती, 4 वाट्या, दिली किती, 4 वाट्या. जेवढी घेतली तेवढीच नाही दिली. घेतेवेळी जे वाटी स्टँडर्ड होतं ती मोठी होती, आणि देतेवेळी वाटी जी होती ती लहान होती. म्हणजे रेफरन्स बदलला का.
आणि रेफरन्स बदलल्यामुळे प्रॉपर मेजरमेंट झाली का? नाही. म्हणजे ती काय असायला पाहिजे होतं? एक तर दोघांची वाटी मोठी असायला पाहिजे होती, नाही तर दोघांच्या वाट्या बारक्या असायला पाहिजे होत्या. बरोबर आहे. पण दोघांची एकाची ती त्याची देण्याची वाटी मोठी, ह्याची गण्याची बारकी होती. बरोबर आहे की नाही? त्यामुळे मेजरमेंट प्रॉपर झाली नाही. प्रॉपर मेजरमेंट होण्यासाठी जे काही तुम्ही रेफरन्स वापरताय तिथं रेफरन्स काय वापरलेला? वाटी. ते जे रेफरन्स वापरताय तो कॉन्स्टंट पाहिजे की नाही? स्टँडर्ड पाहिजे. म्हणून मी डेफिनेशन अशी लिहिली बघा इथं, द स्टँडर्ड रेफरन्स. रेफरन्स जर स्टँडर्ड नसेल तर प्रॉपर मेजरमेंट होणार नाही. फॉर प्रॉपर मेजरमेंट द रेफरन्स शुड बी स्टँडर्ड. सो क्लिअर? काय सांगायचं बघा, व्हॉट इज युनिट? द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज युनिट. ओके, चला डेफिनेशन समजली का सगळ्यांना? व्हेरी गुड. डेफिनेशन लिहून घ्या. द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज युनिट. मग ऐका लक्ष देऊन, जुन्या काळामध्ये म्हणजे फार जुन्या काळामध्ये, असं फार जुन्या काळामध्ये नाही, मेजरमेंट केली जायची. अगदी अश्मयुगीन कालापासून मेजरमेंट होती. आत्ताच काय, आत्ता पण होती, याचं तेव्हा पण होत होती. पण मेजरमेंट प्रत्येकाची मोजण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे काय, आज पण आपल्याकडं जर धान्य मोजायचं असेल ते क्विंटलमध्ये नाहीत मोजत. ग्रामीण भागामध्ये पायली हा शब्द असतो. शेर, पायली असा शब्द असतो. बरोबर. धान्य मोजायचं असेल तर. डिस्टन्स मोजायचं असेल तर समजा विहिरीची खोली मोजायची असेल तर म्हणतात 4 पुरुष आहे. बरोबर. 4-5 पुरुष आहे. बरोबर. अशी मोजली जाते. ओके. पण डिस्टन्स मोजण्याचे वेगवेगळे युनिट आहेत. फूट पण आहे. आपण डिस्टन्स फूटमध्ये मोजतो, आपण मीटरमध्ये मोजतो, आपण किलोमीटरमध्ये मोजतो, आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो. बरोबर आहे की नाही? मग सगळे युनिट बरोबर आहेत का? ॲक्च्युली सगळे युनिट्स बरोबर आहेत, पण सगळ्याच्या किमती म्हणजे कसं बघा, 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर असेल का? किंवा 1 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर असेल का? तर नाही. दोन्ही आहे. मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर हे सगळे कुणाचे युनिट्स आहेत? लेंथचेच युनिट्स आहेत. पण ते सगळे सेम नाहीत. का नाहीत? कारण मीटर ही वेगळी सिस्टीम आहे, सेंटीमीटर ही वेगळी सिस्टीम आहे. म्हणजे जुन्या काळापासून, अगदी बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून प्रत्येक जण आपली वेगवेगळी सिस्टीम वापरतो मेजरमेंटसाठी. काही लोक डिस्टन्स फूटमध्ये मोजतात, काही लोक मीटरमध्ये मोजतात, काही लोक सेंटीमीटरमध्ये मोजतात. बरोबर आहे की नाही? आपल्याकडं मैल हा शब्द वापरला जातो. बरोबर. मैल शब्द ऐकला असेल बघा. 10 मैल अंतर गाठलं, 15 मैल अंतर गाठलं. पण जे मैल हा जो शब्द आहे, ओके, माइल्स हा पण शब्द वापरला जातो. माइल्स डिस्टन्स मोजायचं असेल तर. ओके. तर हे वेगवेगळे युनिट्स आहेत. ओके. त्या युनिटच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. त्या बेसिक 3 किंवा 4 मेजर सिस्टीम्स आहेत ज्या आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत. त्यामुळे पॉईंटचं पुढचं नाव आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. काय पॉईंटचं नाव? सिस्टीम ऑफ युनिट्स. अगोदरच्या काळामध्ये युनिट वापरण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरल्या जायच्या. त्यातल्या 3 मेजर सिस्टीम्स आपल्याला बघायच्यात. नंबर 1 CGS सिस्टीम, नंबर 2 MKS सिस्टीम आणि नंबर 3 FPS सिस्टीम. ओके. नावं दिली बघा, मी 3 नावं दिली. कुठल्या 3 सिस्टीम्स घेतल्या बघा? CGS, MKS, FPS. आता ऐका लक्ष देऊन. CGS ही अशी सिस्टीम आहे ज्या सिस्टीममध्ये बघा, इथं मी लेंथ लिहितो, टेबल तयार करूया. हे सिस्टीम ऑफ युनिट्स खोडून टाकू. समजा लेंथ घेतलं मी, इथं मास घेतलं आणि टाईम घेतला. ओके. इथं नाव दिलं मी नेम ऑफ सिस्टीम. असा एक टेबल तयार झाला आपला बघा. सो बघा, CGS सिस्टीम ही अशी सिस्टीम आहे ज्या सिस्टीममध्ये लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, mass is measured in gram and time is measured in second. सो बघा, CGS सिस्टीम म्हणजे काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. CGS चा लॉंग फॉर्म काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड टाईम इज मेजर्ड इन सेकंड्स. तुम्ही म्हणाल सर लेंथ मास टाईमच का?
का? त्याचं कारण ह्या मोस्ट कॉमनली यूज्ड होणाऱ्या क्वांटिटीज आहेत. मग कुठली पण वेगवेगळी फिजिकल क्वांटिटी घेतली तर प्रत्येकाच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या बऱ्यापैकी क्वांटिटीज असतातच. त्याच्यामुळे ह्या 3च क्वांटिटी बेसिक आहेत म्हणून घेतल्या गेल्यात. ओके, सो काय सांगायचं सांगा परत एकदा. पहिली सिस्टीम कुठली? CGS सिस्टीम. CGS म्हणजे कुठली? ज्या सिस्टीममध्ये लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. दुसरी सिस्टीम ऐ मास्तर डोंट चेंज द पेन. बघा, दुसरी MKS सिस्टीम. MKS सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये लेंथ इज मेजर्ड इन मीटर, मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. बघा, MKS, M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम, S म्हणजे सेकंड. सो अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये लेंथ मीटरमध्ये मोजली जाते, मास किलोग्रॅममध्ये मोजलं जातं, टाइम सेकंडमध्ये मोजलं जातं, या सिस्टीमला काय म्हणायचं? MKS सिस्टीम. तिसरी सिस्टीम असते FPS सिस्टीम. FPS सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास इज मेजर्ड इन पाऊंड्स, पाऊंड आणि टाइम इज मेजर्ड इन सेकंड. सो काय सांगायचं बघा, द सिस्टीम इन विच लेंथ इज मेजर्ड इन फूट, mass is measured in pound and time is measured in second, such a system is called as FPS system. So 3 सिस्टीम समजल्या का? पहिली CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम, दुसरी MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम आणि तिसरी FPS म्हणजे फूट पाऊंड अँड सेकंड सिस्टीम. ह्यांचे हा टेबल ड्रॉ करून घ्या. पण ॲक्च्युली काय आहे, ह्या सिस्टीम ज्या आहेत ना ह्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. मग वेगवेगळी देश, वेगवेगळ्या कंट्रीज काय करायच्या? वेगवेगळ्या सिस्टीम वापरायच्या. म्हणजे ही जी FPS सिस्टीम आहे ती ब्रिटिश कंट्री वापरायची, MKS सिस्टीम आहे ती अमेरिका वापरायची. फॉर एक्झाम्पल CGS सिस्टीम ही फ्रान्स वापरायची. म्हणजे प्रत्येक देशाची वेगवेगळी सिस्टीम होती की नाही. प्रत्येक कंट्री वेगवेगळं काय करायची? वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरायची. याच्यामुळे व्हायचं काय? कन्फ्युजन व्हायचं. बघा, समजा फॉर एक्झाम्पल एक डिस्कशन, एक चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेमध्ये एक जण उभा राहिला आणि तो म्हणला एक काम करूया, ते जे वायर आहे, एका वायरविषयी चर्चा चालली होती, तो म्हणला एक ते जे वायर आहे ते वायर 4 मीटरचं असलं पाहिजे. तो दुसरा उभा राहिला, तो म्हणला 4 मीटरचं नाही 400 सेंटीमीटरचं पाहिजे. घ्या, 1 मीटरमध्ये 4 मीटर म्हणतोय, 400 सेंटीमीटर म्हणतोय. कुणाचं बरोबर? दोघांचं बरोबर आहे. 4 मीटर म्हणजेच 400 सेंटीमीटर. फरक कशाचा आहे? फक्त सिस्टीमचा. मग हेच कन्फ्युजन टाळण्यासाठी CGPM नावाची एक संस्था आहे. CGPM, कॉन्फरन्स जनरल फॉर पॉईज अँड मेजर्स. या CGPM नावाच्या किंवा कॉन्फरन्स झाली फ्रान्समध्ये साधारण 1971 मध्ये ही कॉन्फरन्स झाली. आणि या कॉन्फरन्सनी एक गोष्ट ठरवली की आपण काय करूया, पूर्ण वर्ल्ड वाईड, पूर्ण जगामध्ये आपण एकच सिस्टीम वापरूया. ओके, एकच स्टँडर्ड सिस्टीम वापरूया जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. आणि मग CGPMनी साधारण 1971 मध्ये एका नवीन सिस्टीमचा शोध काढला. त्याला नाव दिलं गेलं SI सिस्टीम. काय नाव दिलं गेलं? SI सिस्टीम. आता हे SIचा लॉंग फॉर्म काय बघा. SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. काय नाव दिलं गेलं? हे SI सिस्टीम म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजे त्यावेळेला एक असा एक बहुमताने एक काय म्हणतात त्याला, एक नवीन आदेश म्हणा किंवा एक नवीन कन्सेप्ट म्हणा पारित केला की सगळ्या जगातल्या सगळ्या देशांनी, सगळ्या सायंटिस्टनी, जी लोक फिजिक्सचा अभ्यास करणार आहेत त्या सगळ्या लोकांनी आपापली इंडिव्हिज्युअल सिस्टीम वापरण्यापेक्षा पूर्ण ओव्हरऑल वर्ल्ड एकच सिस्टीम वापरूया. त्या सिस्टीमला काय नाव दिलं? SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम फॉर युनिट्स असं नाव दिलं. आणि मग तेव्हापासून कन्फ्युजन व्हायचे बंद झाले. आता सगळेच जर मीटरमध्ये मोजत असतील, सगळेच जर किलोग्रॅममध्ये मोजत असतील तर कन्फ्युजन व्हायचा प्रश्न येणारच नाही ना. बरोबर आहे. सो समजलं का SI सिस्टीम? व्हॉट इज SI सिस्टीम? येस. चौथी सिस्टीम समजली का? पहिल्या 3 सिस्टीम CGS, MKS, FPS. त्याच्यानंतर CGPMनी काय केलं? CGPM म्हणजे कॉन्फरन्स जनरल फॉर पॉईज अँड मेजर्स. एखाद्याला जर लॉंग फॉर्म पाहिजे असला तर लिहून घ्या, कॉन्फरन्स जनरल फॉर पॉईज अँड मेजर्स. ते ह्याच्यामधलं नाव आहे, फ्रेंच भाषेतलं नाव आहे.
1971 मध्ये ही कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सनी काय ठरवलं की सगळ्या जगामध्ये एकच सिस्टीम वापरूया. त्याला काय नाव दिलं, SI सिस्टीम, म्हणजेच काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ही गोष्ट ठरवण्यात आली. सगळ्यांना समजलं का? चौथी सिस्टीम समजली, SI सिस्टीम. ओके, चला मग काय काय बघितलं आपण आत्ता. आपण मेजरमेंट म्हणजे काय बघितलं, मेजरमेंट का करायची बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं फिजिकल क्वांटिटीज कशा असतात, कशाला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. त्याच्यानंतर आपण बघितलं फिजिकल क्वांटिटीला मेजर करायचं असेल तर काय लागतं, काय म्हणतात, मॅग्निट्यूड आणि युनिट लागतं, बरोबर का. त्याच्यानंतर आपण युनिट म्हणजे काय बघितलं, युनिटची डेफिनेशन बघितली. स्टँडर्ड रेफरन्स यूज्ड फॉर मेजरमेंट, त्याची डेफिनेशन बघितली. वेगवेगळ्या सिस्टीम्स ऑफ युनिट बघितल्या, CGS, MKS, FPS, SI, बरोबर. ह्या 4 सिस्टीम्स आपण आत्तापर्यंत बघितलेल्या आहेत. ओके, आता याच्या पुढं आपल्याला फिजिकल क्वांटिटीचे टाईप्स बघायचे आहेत. बेसिकली आपल्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्या आपण मोजतो, त्या फिजिकल क्वांटिटीज 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतात बघा. फिजिकल क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज आर डिवाइडेड इंटू 2 मेजर टाइप्स. फिजिकल क्वांटिटीजला 2 मेजर टाइप्समध्ये डिवाइड केलं जाऊ शकतं. पहिली असते फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरी असते डिराइव्ड क्वांटिटीज. काय सांगायचं, फिजिकल क्वांटिटीज कॅन बी डिवाइडेड इंटू 2 कॅटेगरीज, फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या आपण मोजू शकतो. त्याच्यानंतर त्याचे 2 प्रकार कुठले, फंडामेंटल क्वांटिटीज, दुसरा प्रकार कुठला, डिराइव्ड क्वांटिटीज. आता ऐका लक्ष देऊन, या फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या असतात, त्या किती असतात, त्याची डेफिनेशन काय, डिराइव्ड क्वांटिटीज कुठल्या असतात, त्याची काय डेफिनेशन आहे. ओके, हे सगळं इन डिटेल आपल्याला बघायचं आहे. ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. आजच्या सेशनमध्ये, इंट्रोडक्टरी सेशनमध्ये आज आपण इथंच थांबूया. जे काही मी तुम्हाला सांगितलं, मेजरमेंटची डेफिनेशन असेल, युनिट असेल, मॅग्निट्यूड असेल, सिस्टीम ऑफ युनिट असेल, हे प्रॉपर पद्धतीनं रिवाईज करा. काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुढच्या सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या, डिराइव्ड क्वांटिटीज कुठल्या आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज कुठल्या. आता इथं मी लिहिलेलं नाही आहे, पण आहे अजून एक क्वांटिटीचा टाईप आहे सप्लिमेंटरी क्वांटिटीज, त्या कुठल्या असतात हे सगळं इन डिटेलमध्ये बघायचं आहे, जे की पुढच्या सेशनमध्ये. ओके, तोपर्यंत आजसाठी इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.